अतिशय महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेला फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन वरती हा प्रश्न आहे। पहिल्यांदा सगळ्यांना संधी आहे। मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय संधी आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही। असं म्हणजे आजपर्यंत ते कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही। अध्यक्ष महोदय, लोकांची आज वरती आहे ना। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामा धंद्याला लागलेत। हे सगळे लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये। मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहितीये पण ते मी याच्यात नाही आणू शकत। अध्यक्ष महोदय, तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ नाही प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब, लॅबच नाहीयेत। झालं ना आता उत्तर झाले ना, एकदा झाले, दोनदा अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅब मधनं रिपोर्ट फेल होईल। लॅब मधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है। अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे। अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर साहेबांसारख्या माणसाला विचारा तुम्ही। आता प्रश्न आम्हाला हे सांगा, देणार नाही तुम्ही प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही। तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार ते सांगा, त्या अंतर्गत कधी करणार, किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार, कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीज मधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? चला मंत्री। आणि तांदुळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, इथे गडचिरोली इथे होणारा भेसळ आणि महाराष्ट्रभर गरिबांना वाटणाऱ्या तांदुळामधनं जाणारे दगड, ह्याच्याबद्दल कारवाई कधी होणार? एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे। पण तुम्ही खास करून साहेब आम्हाला तुमच्या लॅबोरेटरीज बद्दल सांगा। जिरवळ साहेब, स्वतःचा वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा, कापला जाणार आहे। चला अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांना संधी मिळेल, ज्यांनी आपण सांगतात मी वारंवार तेच सांगत आलो, देणार परंतु आता ज्या शेवटपर्यंत थांबा। पुणा, नाशिक आणि नागपूर हे तसं किरकोळ कामं बाकी आहेत, ती एक 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी कंप्लीट केली जातील, कदाचित 3 महिन्याच्या आत। प्रायव्हेटायझेशन मध्ये तुम्ही बसा प्लीज। 22 याच्यात आपण 22 यांचा एमओयू केलेला आहे, त्यांची कार्यवाही लगेच सुरू होईल आणि त्यानंतर यवतमाळ, रायगड, पेन असे जागा आहेत, त्याची जागा मिळवण्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे। चला, मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळे सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत। चला प्रशांत महोदय, आता बऱ्याच प्रश्नामध्ये माननीय मंत्री महोदय आपण उत्तरात सांगितलं की सॅम्पल जे समजा आता पाडवी साहेबांनी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, आता तुम्ही सांगितलं की बाबा त्या टेस्ट बरोबर आल्या नाही, जे काही भेसळीचे प्रकार होते वगैरे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये इंगवले नावाचा जो अधिकारी आहे ना, तो प्रचंड करप्टेड, त्यांनी सगळे सॅम्पल बदलण्याचा धंदा लावला होता सगळा आल्याचा। इतकंच नाही, कित्येक वेळेला अध्यक्ष महोदय ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये? हायकोर्टामध्ये काय उत्तर दिलं? आपल्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहेच,
बनवल्याला पण बंदी आहे. ह्या महाशयाने काय केलं, इथं बनवलेलं आहे, मी एस्कॉर्ट देतो म्हणे सरकारचा आणि दुसऱ्या राज्यात पाठवतो जिथे गुटखा चालू आहे. हे असले अधिकारी. म्हणून माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न आहे. हा इंगवले नावाचा जो अधिकारी आहे, खरं म्हणजे का हो अध्यक्ष महोदय, एक अधिकारी महोदय आल्यानंतर राज्यामध्ये हे सगळं भेटतं आणि ते 100% सक्सेस होतं. काही अधिकाऱ्यांनी चिल्लूभर पाण्यामध्ये मेला पाहिजे, काहीच केलं नाही यांनी. आता तुम्ही त्या एक उदाहरण सेट करा. या इंगवले अधिकाऱ्याची तुम्ही संपूर्ण त्याच्या कार्यकाळातली अँटी करप्शन द्वारे चौकशी करणार का? त्याची डी वेगळा विषय आणि अँटी करप्शन वेगळा विषय. ह्या दोन्ही चौकशी तुम्ही त्या अधिकाऱ्यांची करणार का? दुसरं, तुमच्या खात्यामध्ये जे सातत्याने दुर्लक्षित होत आहे अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्या गल्ल्यात शहरात मेन ह्याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्याच्या बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो तिथून सुरुवात करा, गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? बर, चला.